नमस्कार, माझे नाव शुभांशु तृप्ती शरद देवरे, वर्ग 9वा. शाळेचे नाव जैन इंटरनॅशनल स्कूल, माळीवाडा, छत्रपती संभाजीनगर. देवानं सर्वांना माणूस बनवून पाठवलं. देवानं सर्वांना माणूस बनवून पाठवलं. माणसानं मग माणसाला जाती धर्मानं वाढवलं. माणसानं मग माणसाला जाती धर्मानं वाढवलं. धर्म जाती भेद करून राजकारण पेटवलं. धर्म जाती भेद करून राजकारण पेटवलं. माणसाचा खरा धर्म हा माणुसकी आहे, हे विधान मग आजच्या तरुणानं संपवलं. हे विधान मग आजच्या तरुणानं संपवलं. प्रथमतः मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी अत्यंत तात्विक, वास्तववादी, संवेदनशील, ज्वलंत, घातक आणि समाज विध्वंसक विषय या स्पर्धेसाठी ठेवला. म्हणून मी या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह देशात वाढते धार्मिक व जातीवादाचे तरुणांवर होणारे परिणाम हा विषय निवडला. आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशात वाढते धार्मिक व जातीवादाचे बीज हे बालवयापासूनच पेरले जातात आणि पुढे चालून हे तरुणांच्या रूपात अकरा विक्रार रूप धारण करतात. याचा तरुणांवर होणारा परिणाम अत्यंत चिंताजनक व धोकादायक आहे. आपण सर्व भारतीयांना आपल्या विविधतेचा, बहुलवादाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा अभिमान वाटतो. पण मंडळी, कटू सत्य तर हे आहे की आज आपल्या देशाच्या लोकशाहीला, मानवतेला धर्म व जातीवादाचे ग्रहण लागले आहे. आजचा तरुण धर्म व जातीवादाच्या विळख्यात अडकत चालला आहे. याचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. ते अधिक अस्थिर व असुरक्षित होत चालले आहेत. एवढेच नाही तर अशांत वातावरणामुळे तरुणांच्या शिक्षण व करिअरवर देखील परिणाम होतो. म्हणून म्हणावेसे वाटते, सियासत के खेल ने दिलों को तोड़ दिया. सियासत के खेल ने दिलों को तोड़ दिया. धर्म और जात ने इंसानों को मोड़ दिया. धर्म और जात ने इंसानों को मोड़ दिया. तरुण दिशाहीन हो गई इस साजिश में. तरुण दिशाहीन हो गई इस साजिश में. सपनों की जगह जख्मों ने घेर लिया. सपनों की जगह जख्मों ने घेर लिया. गुणवत्ता असूनही भेदभावामुळे अनेक तरुणांना संधी मिळत नाही. त्यामुळे सामाजिक सलोखा व सहिष्णुतेवर परिणाम होत आहे. आजचा तरुण कट्टर विचारसरणीच्या गटांमध्ये सामील होत चालला आहे. त्यामुळे समाजात अराजकता व हिंसाचार वाढला आहे. याचे एक उदाहरण सांगायचे झाल्यास, हल्ली बीड येथे संतोष देशमुख यांची झालेली हत्या. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात जातीय तणाव वाढला आहे. यामुळे समाजात जातीय ध्रुवीकरणाची स्थिती निर्माण झाली आहे. मित्रांनो, अनेकदा तरुणांची ऊर्जा आणि उत्साह धर्म आणि जातीच्या नावाखाली राजकारणी लोक निवडणुका जिंकण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचे व जातीचे राजकारण करून सर्व तरुणांना यास बळी पाडतात. त्यामुळे राष्ट्राचे कल्याण होण्याऐवजी फूट पाडणाऱ्या विचारसरणीला समर्थन दिले जाते. याचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन ते दिशाहीन होत चालले आहेत. म्हणून म्हणावेसे वाटते, सियासत के खेल ने दिलों को तोड़ दिया. सियासत के खेल ने दिलों को तोड़ दिया. धर्म और जात ने इंसानों को मोड़ दिया. धर्म और जात ने इंसानों को मोड़ दिया. तरुण दिशाहीन हो गई इस साजिश में. तरुण दिशाहीन हो गई इस साजिश में. सपनों की जगह जख्मों ने घेर लिया. सपनों की जगह जख्मों ने घेर लिया. डिजिटल माध्यमाच्या व सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे खोट्या माहितीचा प्रसार व प्रचार केला जातो. त्यामुळे तरुणामध्ये इतर धर्माबद्दल व जातीबद्दल द्वेष वाढत चालला आहे. त्यामुळे आजचा तरुण अधिक नकारात्मक होत चालला आहे. तर्कशुद्ध विचार करण्याऐवजी अंधश्रद्धा व पूर्वग्रहांचे पालन करत आहे. याचे एक उदाहरण सांगायचे झाल्यास, पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांची झालेली हत्या. या घटनेनंतर जातीय तणाव वाढला आहे. एका या जखमेप्रमाणे धर्म व जातीवर आधारित भेदभावाचे संकट आपल्या देशाला त्रास देत आहे. या गांधी व आंबेडकरांच्या भूमीत जिथे काही समानता व न्यायाचे आदर्श अभिमानाने उंचवले जात होते, तिथेच आज भेदभाव करून एकमेकांना तुच्छ लेखून उच्च नीच मानत आहे. देशात तरुणांची लोकसंख्या 50% पेक्षा जास्त असताना देखील तरुणांनी आपला वेळ स्वतःला घडविण्यासाठी, राष्ट्राचे व कुटुंबाचे कल्याण करण्यासाठी घालवण्याऐवजी स्वतःला विविध रंगांमध्ये वाटून घेऊन आपला झेंडा श्रेष्ठ असे म्हणत विविध प्रकारचे रॅली, मोर्चे काढून उन्माद व उत्साह मांडून त्यांचे बीभत्स प्रदर्शन मांडत आहेत. देशात लव जिहाद व धर्म व जातीवादामुळे अनेक ठिकाणी अतिरेकी हल्ले होत आहेत. याचा तरुणांवर वाईट परिणाम होत आहे. म्हणून शेवटी एका थोर महात्म्याचे विचार सांगावेसे वाटतात. There is only one caste, the caste of humanity. There is only one religion, the religion of love. And there is only one language, the language of art.
धन्यवाद. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतला हाती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतला हाती असे कधी काही म्हणणारी आपली तरुण युवा जेव्हा झिंझिंग मनात सैराट होऊन मैदानातील खेळांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा जेव्हा सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत 3G 4G 5G म्हणत पबजी सारख्या गेम मध्ये आपले प्राण गमावून बसते, त्यावेळेला व्यासपीठाला विषय मिळतो ऑनलाईन गेमच्या आरी जात असलेली तरुणाई. नमस्कार, सन्माननीय व्यासपीठावरील विराजमान माझे अध्यक्ष महोदय आणि परीक्षक वर्ग आणि समोर बसलेले माझे मित्र मैत्रिणींनो, आज मी ऑनलाईन गेमच्या आरी जात असलेली तरुणाई या विषयावर माझे मत मांडणार आहे. जो आंखें कभी तरसती थी किताबों के लफ्ज पढ़ने के लिए, जो आंखें कभी तरसती थी किताबों के लफ्ज पढ़ने के लिए, वो आंखें आज व्यस्त है मोबाइल के 4x4 स्क्रीन के लिए, वो आंखें आज व्यस्त है मोबाइल के 4x4 स्क्रीन के लिए. मित्रांनो, एकदा एक तरुण युवक जेवत बसलेला होता. शेजारी आई व ताई देखील जेवत होती. त्याच्या ताटातली भाजी संपलेली होती. म्हणून आई मुलाला विचारते, बाळा तुझ्या ताटातली भाजी संपलेली आहे, तुला भाजी वाढू का? ते बाळ शांत. म्हणून आई पुन्हा विचारते, बाळा तुझ्या ताटातली भाजी संपलेली आहे, तुला भाजी वाढू का? तरीही ते बाळ शांत. ताई आईला म्हणते, तू थांब, मी दादाला व्हॉट्सअपवर मेसेज करते की दादा तुझ्या ताटातली भाजी संपलेली आहे, तुला भाजी वाढू का? मित्रांनो, अशी झाली आहे आपल्या आजच्या तरुणांची परिस्थिती. ग्रामीण भागातही तसंच आहे. मुलाला मोबाईल दिल्याशिवाय मुलगा जेवतच नाही. पप्पाकडे जातात आणि पप्पाला म्हणतात, पप्पा मला फोन द्या ना, मला जेवायचंय. पप्पा म्हणतात, थोड्या वेळाने ये, माझं काम चालू आहे. थोड्या वेळ मुलगाही थोड्या वेळानेच येतो, नाहीतर उपाशीच झोपतो. अशी झाली आहे आपल्या आजच्या तरुणांची परिस्थिती. मित्रांनो, पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब जेवताना जेव्हा आईच्या व आजीच्या हाताने घास भरवताना जो घास भरवताना जो संवाद व्हायचा, जे संस्कार घडायचे, ते संस्कार रूपी ज्ञानच आज नष्ट झालंय. हो, ते संस्कार रूपी ज्ञानच आज नष्ट झालंय. आजच्या तरुणांना आपल्या आई वडिलांसोबत बोलायला सुद्धा वेळ नाहीये. ते कसे आहे कसे नाही, त्यांनी जेवण केलं की नाही, त्यांची तब्येत कशी आहे, या उलट ते आई वडील त्यांना विचारतात की तू कसा आहे, तुझं बरं आहे की नाही. अशी झाली आहे आपल्या आजच्या तरुणांची परिस्थिती. मित्रांनो, भावी पिढी जर का सुसंस्कृत बनवायची असेल तर वाचन संस्कृती जोपासलीच पाहिजे. मला आता मनापासून वाटते की आता लॉकडाऊन नव्हे तर टीव्ही लॉकडाऊन शटडाऊन हा मोबाईल उपक्रम गावागावात राबवलेला पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की त्या देशातील मुले संध्याकाळी कुठे आहे? जर का ती मुले मैदानावर असतील तर तो देश सुदृढ बनतो, ताकदवान बनतो. पण आज हीच मुले मोबाईलवर व्यस्त, आम्ही राहतो मस्त, अशा आजच्या तरुणांची परिस्थिती. म्हणून मित्रांनो, रस्त्याच्या कडेला एक मुलगा जात असतो. समोर भरदार मोठा ट्रक येतो. त्या मुलगा भरदार मोठा ट्रक येतो, तो ट्रक उडून चालला जातो. त्या मुलाला जिंकलो म्हणता मेलो म्हणून आई म्हणायची बारी येते. त्यावेळेला त्या आई वडिलांना त्यांचा सोन्यासारखा मुलगा गमवावा लागतो. आणि त्या मुलाला असंच म्हणावं लागतं, ऑनलाईन गेम भविष्याचा नाही नेम. मित्रांनो, एका मुलाला पबजी या गेमचं व्यसन लागलं होतं. या गेममुळे त्या मुलाला कितीतरी दिवस एका बंद खोलीत कोंडून ठेवण्यात आलं. तरीही त्याच्या बोटांची हालचाल मात्र थांबत नव्हती. या ऑनलाईन गेममुळे आजच्या तरुणांना या गेमचं व्यसन लागलेलं आहे. खरं तर मी भारत सरकारचे मनपूर्वक आभार मानू इच्छिते की त्यांनी ब्लू व्हेल सारख्या गेमवर बंदी घातली. नाहीतर आज भारतामध्ये विद्यालय कमी आणि पागलांचे दवाखाने जास्त असते. मित्रांनो, शेवटी जाता एवढंच म्हणू इच्छिते, विसरून टीव्ही, विसरून
मेहरी ध्वनी आदर्श आपले बनवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एका वेळी एक दिवा लावला तर जेवढा प्रकाश पडेल त्यापेक्षा अधिक प्रकाश अधिक दिव्यांचा पडेल, हे गणित सरळ आहे. ओंजळभर फुलांपेक्षा परडीभर फुलांचा घमघमाट अधिक, याविषयी वाद नाही. याच न्यायाने अधिक समुदायाच्या व्यक्ती एका ठिकाणी आल्या तर घडणारे गुणवत्तेचे सामूहिक प्रगटीकरणही त्याच प्रमाणात व्हायला हवे, पण तसे घडत नाही. नमस्कार, माझे नाव आराधना अमित देशमुख. मी इयत्ता 9वीत शिकते. आजचा माझा विषय आहे महाराष्ट्रासह देशात धार्मिक व जातीयवादाचे तरुणांवर होणारे परिणाम. माणसाच्या मनावर सर्वाधिक पगड कशाचा असेल तर तो धर्माचा आहे, जातीचा आहे. दोन अमेरिकन एकमेकांना भेटली तर ते अमेरिकेच्या प्रगतीविषयी चर्चा करतील. दोन जपानी एकमेकांना भेटली तर जपानने मार्केटमध्ये आणलेल्या नवीन वस्तूविषयी बोलतील. पण दोन भारतीय एकमेकांना भेटले तर ते आधी आपली जात विचारतील. प्रारंभी वर्ण व्यवस्था ही कर्मावर आधारित असली तरी पुढे कर्मापेक्षा जन्मावरच वर्ण ठरत असे. या 4 वर्णाच्या 4000 जाती झाल्या, पोट जाती झाल्या आणि त्या जातीभोवती तटबंदी झाल्या. दुर्दैवाचे दुर्दैव असे की आपल्या शासनाला जाती जमाती नष्ट करायच्या असल्यामुळे सवलती देण्यासाठी सुद्धा जातींचाच आधार घ्यावा लागतो. पाठ्यपुस्तकातील पहिल्या पानावरची प्रतिज्ञा हा आपल्या सामूहिक अस्मितेचा आविष्कार आहे. ही अस्मिता निर्मळ असावी, ती गढूळ न व्हावी, याविषयी आपण लक्ष असावयास हवे. आजचे निर्मळ मनाचे बालगोपाल हे करू शकतील. प्रत्येक जातीत व धर्मात निरागस, निष्पाप व सरळ हृदय तरुण आढळतात. त्यांची निर्मळता ही एक शक्ती आहे. उद्याचे कोणी महात्मे आज या जगात नसतील का? आजची तरुण अश्रात मुले जातीभेद दूर सारून संघटित झाली तर काय होईल? प्राथमिक शाळा व महाविद्यालय यातील विद्यार्थी जातीभेद दूर सारून संघटित झाली व मानव कुलाच्या बचावासाठी त्यांनी आपली शक्ती पणास लावली तर हे जग करेल. पण दुर्दैवाने मुलांचा तेजोभेद करणारी प्रलोभने आणि जातीवाद हल्ली वाढत चालला आहे. व्यसने शाळेच्या दारात येऊन थांबली आहेत. गटबाजांच्या व जातींच्या राजकारणाचे सापळे लावलेले आहेत. जे सावध नसतील त्यांचे सावध होईल असा हा काळ आहे. या मुलांना थोडे प्रेम मिळाले, थोडे मार्गदर्शन लाभले व मागच्या पिढीचा थोडा पीळ त्यांच्या अंगात आला तर इतिहास नव्याने घडेल. आजकाल कोणीही उठतो आणि जातीविषयी टीका टिप्पणी करतो, त्याने राजकीय चिंतन केलेले नसते, घटना चाललेली नसते. निर्दोष राजकारण हा थट्टेचा विषय होऊ शकत नाही, कारण लोकशाहीचे ते अन्न असते. सध्या जगात जे घडते आहे त्यात सहभागी होणारी माणसे वयाने लहान नाहीत, ज्ञानाने रीती नाहीत, पण कृतीने व वृत्तीने ते कोती आहेत. जगावं जगू द्या या भूमिकेचा अवहेळ करून मरावं मरू द्या या राक्षसी वळणाला माणसे जाऊ लागली आहेत. इंद्रधनुष्याची सुंदरता ही रंगसंगतीत असते. अगदी त्याचप्रमाणे हाच न्याय तरुणांच्या जीवनाला आणि वर्तनाला लागू पडतो. ज्यांच्या वागण्यात तारतम्य असते त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो. दोन जातींमधील वैर हे प्रथम त्यांच्या अंतर्यामी उगम पावते व नंतर सर्वत्र पसरते. स्वतःविषयीचा अहंभाव, आपले काही आग्रह, संवाद न करण्याचा कल हे स्वभाव दोन जातींमध्ये भांडणे लावतात. आज तुकाराम महाराज असते तर त्यांनी हात जोडून म्हटले असते, सगळ्यांच्या पायी माझे दंडवत, आपले चित्त शुद्ध करा. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची प्रतिष्ठा कोणत्याही जाती धर्मावर अवलंबून नाही. माणसांचे जग माणसांसाठी असावे. माणसं रंग रूपाने वेगवेगळ्या प्रकारची असली तरी सर्वांचे माणूस पण समान आहे. बंधुत्व हे पोथीत नसते, ग्रंथात नसते, ते वृत्तीत असते. पण वृत्तीत जर बदलली नाही तर केवळ आणि केवळ घोषणांनी हे घडणार आहे का? आजकाल आताताईपणा, गुंडगिरी, लहान थोरांचं अपहरण ही आसुरी गुणसंपदा वाढीस लागली आहे. या अनाचारामागे अनेक कारणे आहेत. त्यात जातीवाद करून मतदान घेणे व निवडून येणे ही एक जनरीत रूढ झाली आहे. देशाचे राजकीय भवितव्य ठरू पाहणाऱ्यांना माणसांमधला माणूस दिसणार नसेल तर त्यांच्या शापित राजकारणाने कोणाचे कल्याण होणार? गाभाऱ्यापेक्षा डोलाऱ्याला महत्व देणे हे ढळत्या नीतीचे लक्षण आहे. राष्ट्रीय एकात्मता टिकवली तरच आपला देश मजबूत होईल, आपल्या देशाची प्रगती होईल आणि आपला भारत जागतिक स्तरावर पोहोचेल. आपण मानतो त्या जातींना शास्त्रात म्हणजेच विज्ञानात कुठेही स्थान नाही आणि म्हणूनच धर्मशास्त्रात सुद्धा अशा जातींना स्थान नसावे. एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि स्वातंत्र्य ही तत्वे सर्वांनी मान्य केली आणि विविधता हे एक वास्तव म्हणून स्वीकारले तर राष्ट्रीय एकात्मता आपोआप अवतीर्ण होईल. सर्वच जातींमधील साधू संतांनी सर्वाभोवती ईश्वर पाहण्याची सर्वांना शिकवण दिली आहे. विश्व कल्याणाचीच कामना केली आहे. परस्परांवर प्रेम करण्याचाच संदेश दिला आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. धन्यवाद. ऊपर
पाट्यावर देव ठेवला मातीचा, मग जन्म घेतला माणसाने राग छेदला जातीचा. भाषेच्या या पाट्यावरती देव वाटला कातीचा, मग देह जाळला मानवाने देव बनविला वातीचा. विसरून त्याच्या साऱ्या शिकवण सजवून त्याच्या स्वारीला, आपापले देव घेऊन लोक निघाले वारीला. विश्वाच्या या उंबरठ्यावर देव ठेवला मातीचा, मग जन्म घेतला माणसाने डाग सोडला जातीचा. नमस्कार, मी अर्जुन संतोष काले, श्री संत जगद्गुरु जनार्दन स्वामी विद्यालय गुरुकुल वेरूळचा मी विद्यार्थी. आज या ठिकाणी स्वर्गवासी किसन काका कोल्हे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मी माझा विषय मांडत आहे. महाराष्ट्रासह देशात वाढत्या धार्मिक जातीवादाचे तरुणावर होणारे परिणाम. मित्रांनो, हा महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र. शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेच्या लोककलेचा, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र. अशा एक नाही तर अनेक थोर महापुरुषांच्या बलिदानाने रंगलेला हा माझा महाराष्ट्र. साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेला हा माझा महाराष्ट्र. अगदी काळोख्यातून रात सरल्याप्रमाणे पारतंत्र्यातून मुक्त झालेले या देशातील नवतरुण. ज्याप्रमाणे महाभारतातील दुर्योधनांनी टाकलेल्या चक्रव्यूहात जसा अभिमन्यू अडकलेला होता, त्याचप्रमाणे आपला हा महाराष्ट्र धर्माच्या व जातीवादाच्या विळख्यात अडकलेला आहे. आजच्या तरुणामध्ये मी या जातीचा, तू त्या जातीचा, तुझा धर्म खालच्या प्रवर्गाचा, माझा धर्म श्रेष्ठ अशा विचारधारेस खतपाणी घालत आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मान सुचाम्यहम्. अर्थातच जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, धर्माचा नाश होतो, अधर्माचा विजय व्हायला लागतो, तेव्हा भगवंताला कोणत्या ना कोणत्या रूपात या धर्माच्या रक्षणासाठी अवतार घ्यावाच लागतो. आणि तो अवतार म्हणजे मराठी माणसांचा प्राण, मराठी मातीचा सन्मान म्हणजे राजे शिवछत्रपती. ज्याप्रमाणे त्रेतायुगामध्ये मेघनाथाच्या नागपाशामध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण, संपूर्ण वानरसेना अडकलेली होती, त्याचप्रमाणे आपला हा महाराष्ट्र मुघलांच्या अन्याय व अत्याचारामध्ये अडकलेला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या अनेक जाती धर्मांच्या मावळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला मुक्त केले व स्वराज्य निर्माण केला. त्यानंतर भारतावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केले. ज्याप्रमाणे महाभारतातील कौरवांनी द्रौपदीचे ज्याप्रमाणे वस्त्र हरण केले, त्याचप्रमाणे या इंग्रजांनी या भारतभूमीच्या समृद्धीचे वस्त्र हरण केले. परंतु भारत मातेच्या वीर पुत्रांनी तिच्या रक्षणासाठी आपल्या रक्ताचे पाठ वाहिले, आपल्या प्राणाचे बलिदान दिले. परंतु त्यांनी हा विचार नाही केला की फक्त आपल्याच जाती धर्मांच्या लोकांचे रक्षण व्हावे, तर त्यांनी विचार केला या भारत मातेच्या, या भारत भूमीचा विचार केला. सर, विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करता असं कळतं की पूर्वी जात शब्द माणसांच्या कार्य संदर्भातच वापरला जात असे. जसे सुतार म्हणजे लाकडी काम करणारा, वाणी म्हणजे शेती व्यवसाय करणारा, लोहारावर अवजाराचं भार, ब्राह्मण म्हणजे पंचांग सांगणारा आणि वाणी म्हणजे व्यवसाय करणारा. मित्रांनो, आजच्या तरुणांमध्ये माणसं फूट आहे, एका पिसालेल्या कुत्र्याचं शेपूट आहे. माणूस म्हणून दूर जाऊ शकत नाही एवढी त्या जाती धर्माची मजबूत फूट आहे. आताच बघा ना, आमच्या मराठ्यांनी आपलंसं करून घेतलंय शिवरायांना, दलितांनी वाटून घेतलाय भारतरत्न भीमरायांना, अण्णाभाऊ साठे आमचे म्हणून मातंगाने गायली गायनी, अहिल्याबाई होळकर म्हणजेच धनगरांची चराणी. महात्मा ज्योतिराव फुलेंना घरी न्यायला जमले सगळे माई, आणि इथंच त्या थोर महापुरुषांची विचारांची झाली संधी होळी. काही विकृत प्रवृत्तीचे लोक आमच्या तरुणांना भडकवतात, आमच्या मेंदूची वाटणी करतात, शिवराय भीमराव छाटणी करतात, वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात, गोदरकांड, सहनापूर आणि भीमाई कोरेगाव घडवतात. सर, याहून पुढे जाऊन सांगायचं झालं तर दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्त धर्म सूर्य पावो असे म्हणणारे संत ज्ञानेश्वर, विष्णुमय जग वैष्णवांचे धर्म असे म्हणणारे संत तुकोबराय. अशा संतांना तुम्ही जाती जातीत वाटून घेतलाय. माझी रखुमाई व्याकुळ झाली, माझा विठुराया कासा विसवून बोलू लागला, माझा रोहिदास चांभार केला, नरहरी सोनार केला, या जाती जातीच्या गणितात हा कसला व्यवहार केला, माझा गुरु कुंभार केला, जो महार केला, या जाती धर्माच्या लढ्यातून हा माणूस माणसातून दूर.
आणि हो, जर कोणी दंगली पेटवल्या, त्या दंगली पेटवणाऱ्या नराधमांना आम्ही जोडलं पाहिजे, त्या दंगलीत पडणं आपण सोडलं पाहिजे आणि त्या जाती धर्माला तिथंच गाडलं पाहिजे. एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, देव देशान धर्मा पायी प्राण घेतला हाती, असे कधी काळी म्हणणारी आपली युवा तरुण पिढी जेव्हा झिंगझिंग झिंगाट मनात सैराट होऊन मैदानातील खेळांपेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, व्यक्ती महत्वाच्या दळणघडण्यापेक्षा, कुटुंबातील संस्कारांपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जेव्हा 3G, 4G, 5G म्हणत PUBG सारख्या गेम मध्ये आपले प्राण गमावून बसतात, त्यावेळी व्यासपीठाला विषय मिळतो ऑनलाईन गेमच्या आहारी जात असलेली तरुणाई. होय, ऑनलाईन गेमच्या आहारी जात असलेली तरुणाई. नमस्कार, मी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा उंडणगाव इयत्ता 7वीची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का मनोज बसैये तुमच्या समोर विषय सादर करते ऑनलाईन गेमच्या आहारी जात असलेली तरुणाई. जो आंखें कभी तरसती थी किताबों के लफ्ज पढ़ने के लिए, जो आंखें कभी तरसती थी किताबों के लफ्ज पढ़ने के लिए, वो आंखें आज व्यस्त है 4x4 इंच मोबाइल के स्क्रीन पे, 4x4 इंच मोबाइल के स्क्रीन पे. मित्रांनो, एकदा घरात एक तरुण युवक जेवत बसला होता. शेजारी आई व ताई देखील बसली होती. त्या मुलाच्या ताटातली भाजी संपली होती म्हणून आई त्याला विचारते, बाळा, तुझ्या ताटातली भाजी संपली आहे, तुला भाजी वाढू का? पण तो मुलगा शांत म्हणून आई तिला पुन्हा विचारते, बाळा, तुझ्या ताटातली भाजी संपली आहे, तुला भाजी वाढू का? पण तरीही ते बाळ शांत. शेजारी ताई बसली होती. ती म्हणते, आई थांब, मी दादाला व्हॉट्सअपवर मेसेज करते, दादा, तुझ्या ताटातली भाजी संपली आहे, तुला भाजी वाढू का? मित्रांनो, हे आहेत आजचे तरुण युवक. मित्रांनो, जर भावी पिढी आपल्याला सुसंस्कृत बनवायची असेल तर वाचन संस्कृती जोपासलीच पाहिजे. म्हणून मला मनापासून वाटते, आता लॉकडाऊन नव्हे तर शटडाऊन टीव्ही मोबाईल हा उपक्रम गावात गावात राबवला गेला पाहिजे. मित्रांनो, समीकरण म्हणतात की त्या देशाचे भविष्य त्या देशातील मुले संध्याकाळी कुठे आहे यावर ठरते. तर जर का मुले मैदानावर असतील तर तो देश सुदृढ बनतो, ताकदवान बनतो. पण तीच मुले मोबाईलवर व्यस्त आहे, फक्त आणि फक्त ऑनलाईन गेम खेळण्यात व्यस्त आहे. मित्रांनो, एका मुलाला PUBG गेमची व्यसन लागल्यामुळे त्याची मानसिक स्थिती इतकी बिघडली होती की कित्येक दिवस त्याला एका बंद खोलीमध्ये ठेवण्यात आले तरी त्याच्या बोटांची हालचाल थांबत नव्हती. खरं तर मी या भारत सरकारचे आभार मानते की त्यांनी कित्येक बळी जाणाऱ्या ब्लूवेल सारख्या गेमवर बंदी घातली. मित्रांनो, जीवन जगत असताना जीवनातील मूल्य ही अगदी महत्वाची असतात. चारित्र्य, खेळ, वृत्ती, हार पचवण्याची ताकद ही सर्व काही आपल्याला मैदानी खेळ खेळूनच मिळते. ऑनलाईन गेम मध्ये कसले आले ते मूल्य आणि कसले आले ते संस्कार. पण मी म्हणते, नको ते मूल्य आणि नको ते संस्कार घडवण्याचे चुकीचे साधन म्हणजेच ऑनलाईन गेम. मित्रांनो, अरे काही ना जेवताना सुद्धा गेम खेळायला लागतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ती गोष्ट आपल्या अभिमानाने सांगते, माझा मुलगा गेम खेळल्याशिवाय जेवतच नाही. अरे, कुटुंबातील एकत्र जेवत असताना आजीच्या वाहीच्या तुकड्यावर घास भरताना जो संवाद व्हायचा व त्यातून जे संस्कार घडायचे ते संस्कार आपले समाजात अदृष्ट झाले हो. अरे, रस्त्याच्या कडेने मुले वाकडी मान करून गेम खेळत चालली असताना समोरून भरता असा ट्रक येतो आणि जिंकलं म्हणता म्हणता बाई मेलो म्हणायची वेळ येते. खरं तर याच गोष्टीची वाटते की तीच जर का त्यांनी नेमबाजी सारख्या खेळासाठी वाकडी केली असती तर आज त्यांचे आयुष्य मात्र नक्की घडले असते. अरे, काही पालक आज अभिमानाने सांगतात, माझा मुलगा ऑनलाईन गेम खेळतो, तो खूप हुशार आहे. पण त्यांना हे कळत नाही की त्या मुलाचे जीवन अंधकर्मे झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आजच्या तरुणाला माणुसकीचा भान राहिलेला नाही. जर रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तर त्या व्यक्तीला दवाखान्यात नेण्याआधी आजची तरुणाई फोटो काढते, व्हिडिओ करते, सोशल मीडियावर व्हायरल करते, मग त्या व्यक्तीला दवाखान्यात नेला जातो. तोपर्यंत त्या व्यक्तीने प्राण सोडलेले असते. मित्रांनो, यामध्ये आजची तरुणाई माणुसकी विसरत चालली आहे. म्हणून म्हणते, विसरून टीव्ही, विसरून मोबाईल, खेळात वेळ
गमहू, विष्णूने टीव्ही विष्णूने मोबाईल खेळात वेळ गमहू, साक्षी मॅरी धोनी आदर्श आपले बनव, आदर्श आपले बनव. जाता जाता एवढंच सांगेल, ऑनलाईन गेमचा नाद सोडा, ऑनलाईन गेमचा नाद सोडा, कारण ऑनलाईन गेम भविष्याचा नाही नेम, कारण ऑनलाईन गेम भविष्याचा नाही नेम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. नमस्कार, मी तेजस्विनी योगेश दगे. जिजाऊच्या संस्काराचा, शिवरायांच्या विचाराचा आणि शंभूराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे महाराष्ट्र. शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा आणि महात्मा फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदुबळ दलितांचा, 109 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्त्याला घम फोडणाऱ्या माझ्या जिगर माजमाव्यांचा माझा महाराष्ट्र. अशा स्वर्गाहून प्रिय असणाऱ्या महाराष्ट्राला वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. माझा विषय आहे ऑनलाईन मोबाईल गेमच्या आहारी जात असलेली तरुणाई. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती, प्राण घेतले हाती. असं कधी काही म्हणणारी या देशाची तरुण युवा पिढी मैदानातील खेळांपेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, कुटुंबातील संस्कारापेक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या जाणून घडण्यापेक्षा सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत चॅटिंग, सेंडिंग, व्हिडिओ कॉलिंग, गेम खेळणे व इतर सोशल मीडियाच्या मोजळ्यात युवा पिढीचा वेळ संपून जातो. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, गेम खेळणे व इतर सोशल मीडियाला चित्रून काढणे, टाइमपास करण्यात व्यस्त आहे. अरे व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो मी शिवरायाचा भावया आणि गडाच्या 4 पाऱ्या चढल्यावर फुसफुस करतो हा पावया. अरे बड्डे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा, अशा आवाज करणाऱ्या भावाला गलीतला काल कुत्र सुद्धा विचारत नाही. पुन्हा गाडीवरती लिहितात, शेती विकली बापाची, गाडी घेतली आप्पाची. या मोबाईल मुळे अरे जेवढा कावका करत नाही ना त्यापेक्षा जास्त पोरच्या फुटकडे पण वाव वाव करतात. आजकाल कुठल्या मोबाईल गेम जास्त चालतात नेमकी माहिती नाही, पण तो पबजी विशेष माहितीचा. कारण या दिवस त्या गेमचा नमुना बघून मी धक्का झाले. कारण गावाकडे शहरात शिकणारी माझी काही तरुण मित्र तो गेम खेळण्यासाठी गावाच्या 3 किलोमीटर दूरवर जातात. कारण हा गेम खेळायला इंटरनेट लागतं आणि गावात नेटवर्क नसल्याने त्यांना उचापात करावी लागेल. कारण त्या गेम मध्ये चिकन डिनर भेटतं असे पोट्टे सांगतात. खरं म्हणजे मोबाईल हे प्रगतीचे माध्यम आहे का प्रगतीचे माध्यम आहे असं कधी कधी वाटायला लागलंय. खरं तर आजकाल परिस्थिती काय झाली हो, आज घरापुढची तुळशी गेली आणि घरातली माणसं अशी झाली. घरापुढचा सडा गेला आणि घरामध्ये राडा झाला. आज आईची मम्मी झाली, मम्मी रम्मी खेळायला लागली, बाबाचा डॅडी झालाय, बाप ब्रँडी प्यायला लागलाय. या मोबाईलच्या जमान्यात आमच्या लेकराचा लॉलीपॉप कधी झाला हे आम्हालाच आमचे कळले नाही. कारण आजकाल तरुण आहे मोबाईल मध्ये इतके अडकले की त्यांना इतर बाहेरील जगात काय सुरू आहे हे सुद्धा डोळे बंद केल्यासारखं वाटायला लागलं. पूर्वी सुरुवातीला टेम्पल रन, मग पोकेमॉन गो, मग ब्लू व्हेल आणि आता सध्याच्या काळात सर्वात प्रसिद्ध असलेला गेम म्हणजे पबजी. पबजी हा नुसता गेम नाही तर ते तरुणाला लागलेलं एक व्यसन जरी म्हटलं तर वाव ठरणार नाही. कारण त्याची परिस्थिती अशी असते की तो पबजी खेळत असताना जर कोणाचा फोन आला तर सदा फोन उचलणे सुद्धा महत्वाचे समजत नाही. पूर्वी मोबाईल हे फक्त संभाषण करण्याचे माध्यम होते, परंतु जशी जशी प्रगती होत गेली तसे मोबाईलचे स्वरूप देखील बदलत गेले. पैशाच्या हव्यासापोटी तरुणाई ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन कर्जबाजारी व्यसन निंदा निद्रानाशाचा तरुणाला फटका बसत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन गेमच्या माध्यमातून काही तासातच लाखो रुपये कमवा आणि करोडपती व्हा अशी आमिष दाखवणाऱ्या जाहिरात दिवसभर सतत पाहायला मिळतात. आजकालचे तरुण म्हणतात आम्ही 2 आणि आमचे 2 आणि मग आमचा होतो एक चौकोन आणि मग चौकोनात जातात 2, मग उरलेल्यांना आधार कोण, अशी गंभीर परिस्थिती तरुणांची झाली आहे. देशाचा धरून हा ते देशाचे भविष्य असते हीच बाब तरुणाच्या ध्यानात नाही. यासाठी सरकारने व वडील माणसाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तासन तास गेम खेळत बसलेल्या तरुण वर्गातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारी होय. याचे रूपांतर पुढे गुन्हेगारी प्रवर्तित होते व समाज हा किती दशक पुन्हा मागे होताना पाहावयास मिळतो. आणि याच कारणाने तरुण आपली दिशा भटकून जातो. काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. अजय, अक्षय, शाहरुख सुद्धा विमानाच कामाला आला. बंद झाल्या शिक्षण जाहिराती, जुगार प्रसिद्ध झाला. हिंदी मराठी कलाकार सुद्धा रम्मीच खेळा म्हणाला. जाकी सुद्धा गाय चपकातो तो इतक्याच म्हणाला. जंगली रमी पे आओ ना महाराज डायलॉग हाही फेमस झाला. जंगली रमी पे आओ ना महाराज डायलॉग हाही फेमस झाला. गुटख्यामुळेच धारीवाला इतका श्रीमंत झाला. पण या व्यसनामुळे भारताचा तरुण मात्र वाया गेला.
आजच्या दिवशी मी जाता जाता तरुणांना एवढंच सांगू इच्छिते, मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका, आपलं भविष्य खराब करू नका. तुम्ही भारताचं बलशाली भविष्य आहात, म्हणून ऑनलाईन गेम लावणं. बाय बाय, टाटा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दीप जलाए वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है. सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी आपण सगळे दीप होऊन सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पोहोचूया. हा संकल्प या दीप प्रज्वलनाच्या निमित्ताने करूया. सर्व विद्यार्थ्यांना विनंती की आपण टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये इथे प्राध्यापक डॉक्टर निलेश करायकर यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आज आपल्यासोबत मार्गदर्शक जे केवळ विद्यार्थ्यांचे शिक्षक नाहीत तर त्यांच्या भविष्याचे शिल्पकार आहेत असे आदरणीय प्राध्यापक नितेश करायकर यांचं व्याख्यान आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. सर्व मान्यवरांना विनंती की आपण दीप प्रज्वलन तसेच स्वर्गीय किसन काका कोले यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. या प्रसंगी उपस्थित झालेले विविध विभागातून या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच विविध शाळांतून आलेले विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग या सर्वांचं तसेच या प्रसंगी आपल्याला पर्यवेक्षक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर प्रकाश छेत्री सर तसेच अनिताताई राठोड मॅडम यांचं सुद्धा मी या प्रसंगी हार्दिक असे स्वागत करते. या प्रसंगी उपस्थित असलेले माननीय विशेष उपस्थिती लाभलेले माननीय बाबासाहेब मोहिते सर, जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना. या प्रसंगी उपस्थित चेअरमन यांना तसेच या प्रसंगी उपस्थित असलेले माननीय त्यांचा सत्कार करावा. आणि उपस्थित असलेले माननीय करावाची मी त्यांना विनंती करते. माजी नगरसेवक यांचा सत्कार संतोष भोकोले यांनी करावा. नगरपालिका कन्नड यांना सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले वाडेसर कन्नड, संतोष निकम सर अध्यक्ष कन्नड तालुका पत्रकार मंडळ अध्यक्ष कन्नड तालुका पत्रकार मंदिर त्यांचा सत्कार संतोष भाऊंनी करावा अशी मी त्यांना विनंती. शाळेच्या संचालिका स्वातीताई कोले यांनी या ठिकाणी उपस्थित असलेले संतोष निकमकर सत्कार भाऊंनी करावा. संजय या प्रसंगी उपस्थित यांचा सत्कार योगेश भाऊंनी करावा अशी मी त्यांना विनंती. या प्रसंगी उपस्थित झालेल्या शाळेच्या शिक्षक आणि शिक्षिका यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. जागेवर जाऊन सर्व शिक्षक आणि शिक्षिकांचं स्वागत आनंदीबाई कोले शाळेतील शिक्षक करतील. होणाऱ्या व्याख्यान आणि त्याच्या बक्षीस करणारा आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला या ठिकाणी आलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक नितेश कराळे सर यांचं मी व्यासपीठावर स्वागत करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि आमच्या वडिलांसोबत शिवसेनेत त्यावेळेस काम केलेले डॉक्टर अण्णासाहेब शिंदे साहेब यांनी घुसवलं, याबद्दल त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोहिते पाटील,
यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघाचे सभापती सुरेश बोडवळस, जिजामाता शिक्षक तालुका अध्यक्ष सतीश नहिरे सर, या संस्थेच्या संचालिका तथा आमच्या काकू यमुना काकू कोले, नगरसेवक माजी नगरसेवक गटनेते शिवकुमारजी जयस्वाल, आमच्या वडिलांचे जुन्या काळचे मित्र उद्योजक अरुणजी देशमुख काका, माजी नगरसेवक आमच्या वडिलांचे मित्र सुलतानजी भाईजी, माजी नगरसेवक इसराटजी मेंबर, आताच नवनियुक्त वकील संघाच्या अध्यक्ष झालेले युवा उमेशजी वारे साहेब, पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठलजी शिरशे, ज्यांना आताच शासनाचा मानाचा असा पुरस्कार भेटला आणि ज्यांच्या कार्यकाळात कन्नड न्यायालयाची इमारत झाली अशी वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा पाटील जाधव साहेब, शिक्षक सेनेचे तालुका अध्यक्ष दिलीपजी वगर, या ठिकाणी उपस्थित काकरवान सर, नगरसेवक संतोषजी निकम, नगरसेवक युवराजजी बनकर, आमच्या वडिलांचे मित्र वसंतजी राठोड, शंकररावजी मोकासे, अलकाताईजी जाधव, रंजनाताईजी जाधव, पत्रकार संघाचे संतोष भाऊ निकम, या संस्थेच्या सचिव अनिताताई पाटील, जयराम पाटील धनवई, राजेंद्र मोकासे, सुनीताताई मोकासे, पत्रकार रवींद्रजी आजमेरा, अभिषेक देशमुख, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील गाडेकर, धैर्यशील केरे, पत्रकार किशोरजी क्षीरसागर, या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले पत्रकार संजयजी मुचक, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणाचं नाव राहून गेलं असेल तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सर्व मान्यवरांचा परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी फिनिक्स अकॅडमीचे प्रसिद्ध असे संचालक, ज्यांना महाराष्ट्र ओळखतं आणि ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवले असे प्राध्यापक निलेशजी कराळे सर आलेले. मी त्यांना सांगू इच्छितो की सर, ही शाळा आमच्या वडिलांनी साधारणतः 94-95 वर्षी सुरू केली आणि पहिल्याच वर्षी त्यांनी इमारतीचं बांधकाम पूर्ण केलं आणि विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यावं हा त्यांचा मनोदय होता. 1958 साली आमचे वडील हे गव्हर्नमेंट कॉलेजला असताना त्यांना त्या ठिकाणी ते त्यांचं भारतीय वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं आणि त्यानंतर त्यांनी जवळपास 17 वर्ष वायुसेनेमध्ये विविध अशा पदावर कार्य केलं आणि स्वेच्छानिवृत्तीनंतर ते गावाकडेच स्थिरावले. त्यावेळी त्यांना मुंबईला किंवा पुण्याला राहायची खूप मोठी संधी होती, परंतु त्यांना गावाकडची ओढ त्यांची रावली नाही आणि त्यांनी घेतलेल्या स्वेच्छानिवृत्तीनंतर ते गावाकडे आले. या भागात त्यांनी अनेक सामाजिक आणि लोकयुक्त कामाच्या माध्यमातून ते सक्रिय राहिले. राजकारणात सुद्धा ते शिवसेनेचे जवळपास 17 वर्ष या ठिकाणी तालुका प्रमुख होते. नंतर बाबा मामा इथे असताना ते तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे सुद्धा झाले. त्यांच्या माध्यमातून आमच्या मातोश्री पूर्णा काकू कोल्हे या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि मी आणि माझी मिसेस स्वाती गोले यांना सुद्धा त्यांनी राजकारणाचं बाळकडू पाजलं. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण आलात आणि आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्ञानदान मिळेल अशी मला अपेक्षा आहे. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनापासून आम्ही त्यांची शिक्षणाबद्दल असलेली आवड लक्षात घेता आमच्या भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या वक्त्याची, त्याचबरोबर पाठ्यपुस्तकामध्ये ज्यांचे धडे हे कविता आहेत अशा लेखकांची ओळख व्हावी यासाठी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रमुख वक्त्यांचे, लेखकांचे, कवींचे कार्यक्रम घेत असतो. सामाजिक कार्यक्रमासोबतच व्याख्यानाचे कार्यक्रम घ्यावे अशी आमच्या वडिलांची खूप मनापासून इच्छा राहिलेली आहे. ते जेव्हा शाळेत होते तर त्यांना त्या शाळेच्या अभ्यासक्रमात असलेल्या धड्यामधील लेखकाचं, कवींचं खूप आकर्षण होतं, परंतु त्या काळी त्यांना लेखकांना आणि कवींना भेटणं खूप अवघड होतं आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की आपल्या शाळेच्या माध्यमातून जर कार्यक्रम झाले तर भविष्यात या भागातील, या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लेखक कसा असतो, कवी कसा असतो हा प्रत्यक्ष पाहता येईल, अनुभवता येईल. त्यामुळे त्यांच्या जाण्यानंतर आमच्या शाळेने असा निर्णय घेतला की त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्यासारख्या प्रख्यात वक्त्यांना बोलवायचं आणि त्यांचं प्रत्यक्ष दर्शन विद्यार्थ्यांना घडवायचं. आपण आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. माझे मार्गदर्शक सन्माननीय अण्णा शिंदे साहेब आणि विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेबजी मोहिते
या दोघांचं नाव घेतो आणि संपूर्ण व्यासपीठा पुढे नतमस्तक होतो, कारण की सर व्यासपीठ फार मोठं आहे. आदरणीय कराळे सरांना सांगतो की याच्यातला एक एक माणूस हा बुरुज आहे आणि याच्यातलं एखाद्याचंही नाव हुकलं तर ते आदरणीय संतोष भाऊसाठीही आणि माझ्यासाठीही चांगलं नाही, कारण की मग कार्यक्रम होऊ शकतो. त्याच्यामुळे निश्चित मी कोणाचेच नाव न घेता सगळ्यांपुढे नतमस्तक होतो. मुळात सर आपल्या आई वडिलांची जयंती पुण्यतिथी कशी साजरी करायची हा जेव्हा प्रश्न उभा राहतो तेव्हा खरंच संतोष भाऊ यांनी मागच्या 7 वर्षापासून काकांची जी पुण्यतिथी साजरी केली ती अत्यंत समाज उपयोगी आणि खऱ्या अर्थाने काकांच्या पावन स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करणारी ठरली. सर याच व्यासपीठावर अनंत राऊत कवी येऊन गेले, याच पीठावर वसंत हंकारे सर येऊन गेले, आता याच व्यासपीठावर नितेश कराळे सर आले आणि दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा मानस आदरणीय संतोष भाऊ आणि योगेश भाऊंचा असतो आणि निश्चित त्याच्यामुळे आदरणीय काकांच्या पावन स्मृतीला श्रद्धांजली मिळते आणि त्यांच्या आठवणी ताज्या होत असतात. सर कन्नड हे जेव्हा नावाचा विचार आम्ही करतो तेव्हा कन्नड नाव पडलं कसं, तर ज्याची काही नड त्यानं जावं कन्नड. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यामुळे ज्याची काही नड त्यांनी जावं कन्नड. आणि या कन्नड मध्ये जर का ही मन कशी पडली तर असे निश्चित काका सारखे आदरणीय व्यक्तिमत्व या कन्नड शहरात होऊन गेले आणि म्हणून कन्नडला हा सगळा मान मिळाला. निश्चित या लोकांची पुण्यतिथी आणि जयंती का साजरी होते. सर आपण बघतो की आपल्याकडं साधा एक ड्रायव्हर सांभाळायचा तर ते शक्य होत नाही, पण काकांनी आयुष्यात हजारो लोक आपल्या मिलिटरीमध्ये नोकरीला लावले, एक शैक्षणिक संस्था उभी केली, कन्नड शहरात विकासासाठी आपल्या 2 पुत्रांना सक्षम घडवलं. फार मोठा इतिहास काकांचा आहे. कारण की आजकाल सर आपल्याला तर बरं वाटतच नाही, पण दुसऱ्याचं तर अजिबातच बरं वाटत नाही. म्हणजे माझा मुलगा 10वी नापास झाला याचं दुःख कमी आहे, पण शेजारच्याचा पास का झाला याचं दुःख जास्त आहे. त्याच्यामुळं परिस्थिती बदलत चालली. सर इथं भाषण आपण ऐकले की सगळी विचित्र परिस्थिती आता आपल्या शिक्षण क्षेत्रात काम करणारे आणि सर तुम्ही तर जे काम करताय ते इतकं आदर्श आहे, कारण मी तुमचा फॉलोअर आहे आणि मी ते बघत असतो. आज सगळ्यात मोठं जर आपल्या तुमच्या आणि आमच्या समोर जर कोणतं काम असेल तर आपण सगळ्यांनी एक सुसंस्कृत समाज घडवणं एवढंच काम आपल्या समोर राहिलेलं आहे. कारण की मुलांना ऐका, एका व्यक्तीला देव प्रसन्न होतो आणि देव म्हणतो की सांग बाबा आता तुला काय पाहिजे, पण देव तो म्हणतो की माझी अट आहे की ते मला आत्ताच पाहिजे. देव म्हणतो बरं तू सांगितल्याप्रमाणे तुझी अट मान्य केली, तू जे मागशील ते तुला आत्ताच दिल्या जाईल, पण माझी पण एक अट आहे की तू जे मागशील ते तुझ्या शेजाऱ्याला दुप्पट दिल्या जाईल. मग याने बघितलं, यांनी सांगितलं की मला एक गाडी द्या. मग देव म्हटलं बरं तुला गाडी देतो, पण दोन्ही शेजाऱ्यांना 2-2 गाड्या द्यावं पडतील. तो म्हणे नाही कॅन्सल. मग देव म्हटलं आता काय, नाही मला एक बंगला द्या. तो म्हटलं मग बरं दोन्ही शेजाऱ्यांना 2-2 बंगले द्यावं पडतील. नाही मग कॅन्सल. मग यांनी विचार केला आणि थोडसा थांबला. तो म्हणला देवा माझा एक डोळा काढून घ्या. तो म्हटला करे असं का, म्हणजे शेजाऱ्याचे दोन्ही जातील. म्हणजे अशी परिस्थिती आणि असा समाज निर्माण होतोय आणि या समाजात आपल्यासारख्या लोकांना ते काम करायचंय. निश्चित कराळे सर तुम्ही ते काम करताय. आदरणीय काकांनी आपल्या आयुष्यात फार लोक नोकरीला लावले, फार लोक घडवले आणि त्याच्यामुळेच आदरणीय काकांची पुण्यतिथी इथं साजरी होती, याचा मला अभिमान आहे. आणि मला तरुण पोरांना सांगायचंय, मी तुमच्यात आणि कराळे सर मध्ये जास्त वेळ घेणार नाही. निश्चित आपल्या समोर जर का आपण बघत असतो की बऱ्याच वेळेस की आपले आदर्श कोण, तर आपले आदर्श हे आपले आई वडील आणि समाजातली ही अशी लोकच आपण आदर्श धरली पाहिजे. आपल्याला वाटतं, आपण बघतो सर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, हा इतिहास फार मोठा आहे आणि आमच्या तरुण पिढीला कदाचित वाटतं की हे सगळं कल्पोकल्पित आहे, पण तसं नाही. आदरणीय काकांनी ग्रामीण भागातून येऊन मोठ्या शहरात सेटल होण्याची संधी असताना सुद्धा ग्रामीण भागात काम करण्याची इच्छा दाखवली आणि इथले हजारो मुलं आज नोकरीला लावली. आणि त्याच्यामुळेच मी सांगतो की आपण मागेही ते उदाहरण सांगितलं की बघितलं आपण की आदर्श कोण, तर काका सारखे लोक आपण आदर्श धरले पाहिजे की ज्यांनी ग्रामीण भागातून येऊन हजारो लोक स्वतःच्या पायावर उभी केली. आपले आदर्श कोण आपण बघतो की अमिताभ बच्चन आपला आदर्श धरतो आणि अमिताभ बच्चन 2 मिनिटात टीव्हीवर येतो आणि आपल्याला सांगतो की कोण बनेगा करोडपती मध्ये करोडपती कसं व्हायचं. पुन्हा 5 मिनिटानंतर ऍड येते, पुन्हा अमिताभ बच्चन येतो आणि तुम्हाला सांगतो की ते करोडपती झाल्याची बॅग उचलायची आणि कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन ते सोनं खरेदी कसं करायचं. पुन्हा 5 मिनिटांनी अमिताभ बच्चन येतो की ते तुम्ही खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये जाऊन ते कसं तारण ठेवायचं आणि कसं कर्ज काढायचं.
आणि पुन्हा 5 मिनिटांनी अति कर्जबाजारी झाल्यानंतर पुन्हा त्यालाही पर्याय म्हणून अमिताभ बच्चनच पुन्हा येतो आणि तो सांगतो की आता जास्त कर्ज झाला असेल तर नवरत्न तेल नावाची बॉटल मिळते, ती डोक्याला लावायची आणि थंडा थंडा कूल म्हणत सगळं विसरून जायचं. तर ही लोक आपली निश्चित आदर्श नाही. आपली आदर्श आदरणीय कराळे सर. आता मोबाईल बद्दल फार काही इथं वाईट बोललं गेलं, पण मी तुम्हाला सांगतो की या सोशल मीडियाने जर आपल्याला काय दिलं असेल तर आपल्याला नितेश कराळे सर सारखा एक समाज सुधारक दिला. कारण की आज सोशल मीडिया नसता तर नितेश कराळे सर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले नसता याची निश्चित जाणीव मला आहे. पण आपण त्याचा वापर कसा करतो याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. या शिक्षण व्यवस्थेवर आपण खरं तर फार मोठं काम करणं गरजेचं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणाची व्याख्या करताना म्हणतात की मुलाचं टाळक्यात शिकवलेलं टाळक्यातलं विसरल्यानंतर त्याच्या टाळक्यात काय उरतं त्याला शिक्षण म्हणायचं. म्हणजे ती कविता त्याच्या पाठ असली पाहिजे असं नाही, पण आईबद्दल त्याचा आदर वाढला, कवितेचं सार्थक झालं. तर निश्चित आपण सगळ्यांनी यावर विचार करावा. आज नितेश कराळे सरांना आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय. परत एकदा जाता जाता ती कविता म्हटल्याशिवाय, कारण की सर हे लोकच इतके मोठे होते की यांच्यासाठी जितकं बोलावं तितकं कमी. जाता जाता एक कविता म्हणतो, सगळे कन्नडवासी आहे तुम्ही आणि कराळे सर वर जाऊन तुम्हाला बघायला आलेले, त्याच्यामुळे आपली इज्जत आपण वाचवायची. कविता समजली तर टाळ्या निश्चित वाजवायच्या, नाही समजली तर तिप्पट वाजवायच्या, कारण की बाजूच्याला कळायला नको तुम्हाला समजली नाही म्हणून. अरे आपण आपले आता कराळे सर आता बोलतील तर निश्चित पूर्वीची माणसं जितकी खरी होती, म्हणजे काका आणि हे सगळे लोक जितके खरी होती, पूर्वीची माणसं जितकी खरी होती तितकाच पाऊस सुद्धा खरा होता. प्रत्येकाच्या हृदयामध्ये माणुसकीचा झरा होता. आताची माणसं खोटी वागतात तसा पाऊस सुद्धा खोटा वागतो. 1-2 मिलीमीटर पडण्यासाठी पेटी भरून नोटा मागतो. बाबा सांगतात पूर्वी पाऊस मुसळधार पडायचा. बाबा सांगतात पूर्वी पाऊस मुसळधार पडायचा. नदीच्या पुरात मंदिराचा कळसही बुडायचा. रानातलं वाहतं पाणी आता कुठं दिसत नाही. झाड हिरवं नाही म्हणून पाखरू सुद्धा बसत नाही. खरंच सांगतो पाऊस आता पूर्वीसारखा वागत नाही. खरंच सांगतो पाऊस आता पूर्वीसारखा वागत नाही. अख्खा पावसाळा गेला तरी चिखल पायाला लागत नाही. जर हे असंच चालू राहिलं तर काय होणार? म्हणजे माणुसकी जर संपत राहिली तर काय होणार? हे जर असंच चालू राहिलं तर काय होणार? तू वाट बघत बस पाऊस नाही येणार, तू वाट बघत बस पाऊस नाही येणार. निश्चित या सगळ्या लोकांचा आदर्श आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे. परत एकदा जाता जाता देख नेते हाततायांना निर्मितीचे डोळे, सुंदराने गंधलेले मंगलाचे सोहळे. असे मंगलाचे सोहळे निश्चित कोले परिवार समाजाच्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात निर्माण करण्यासाठी झटतो आहे. पण ते यापुढेही त्यांच्या सगळ्या कोले परिवाराचे हात समाजाच्या हितासाठी वापरले जातील अशी ईश्वरचरची प्रार्थना करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं, मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आदरणीय कोले परिवाराचे इथं आभार मानतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. स्वर्गवासी किसन काका कोले यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त आज जो वादविवाद स्पर्धेचा कार्यक्रम ठेवला त्यासाठी उपस्थित असलेले मुख्य मार्गदर्शक, वर्ध्याहून आलेले निलेशजी कराळे सर, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, ज्याप्रमाणे सागर जाधव यांनी सांगितलं इथे सगळे बुरुज बसलेले आहेत त्याचाच मी पुनरुच्चार परत करतो. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या संस्थेचे आदरणीय संतोष भाऊ कोले, योगेश भाऊ कोले, स्वातीताई कोले आणि सर्व कोले परिवार, उपस्थित विद्यार्थी मित्र हो, पत्रकार मित्र आणि बंधूंनो, काकांबद्दल सांगावं ते कमीच पडेल. कारण काका अतिशय निर्भीड स्वभावाचे, स्पष्ट वक्ते, जे मनात जे पोटात तेच ओठात, जे मनात तेच त्यांच्या ओठात, असा हा माणूस होता. यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी पण मिळाली. त्यांनी आत्ताच सागरनी पण सांगितलं की त्यांनी तालुक्यातल्या खूप विद्यार्थ्यांना रोजीरोटीला लावण्याचं काम केलं, विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. काकांना अशा प्रसंगी मी विनम्र अभिवादन करतो. कराळे सरांच्या आणि आपल्यामध्ये जास्त वेळ मला थांबण्याची इच्छा नसल्यामुळं मी याच ठिकाणी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिवादन करू. आज या ठिकाणी आनंदीबाई कोले प्राथमिक शाळा या ठिकाणी
आज हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्यासाठी आजचं प्रमुख आकर्षक श्री कराळे सर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र संतोष भाऊ कोले, संस्थेचे अध्यक्ष योगेश भाऊ कोले, स्वातीताई कोले, बाबासाहेब निकम, लहाने सर आणि उपस्थित सर्व मान्यवर. आज या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना एक विशेष आनंद वाटतो की माझे राजकीय गुरु किसन काका कोले यांच्या या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना मला या ठिकाणी बोलवलं. मला वेगळा आनंद वाटला, कारण मी काकाच्या हाताखाली या ठिकाणी शिकलो. आणि काका आम्ही जिथे कार्यक्रमाला जायचो नेहमी म्हणायचे, तुझी जर इच्छा असेल तर एक सैनिक होय, जर सैनिक तू होत नसेल, तुला जायचं नसेल किंवा तुझी बॉडी नसेल तर शिवसैनिक तू हो. अशा पद्धतीने काका त्या ठिकाणी नेहमी आम्हाला सांगायचे. आणि आज या ठिकाणी काकांनी काम करत असताना अनेक लोकांना, अगदी शेकडो मुलांना त्या ठिकाणी मिलिटरीचे त्यांनी शिक्षण दिलं, त्याचे क्लास घेतले आणि त्याला त्याचा त्या ठिकाणी हौसला त्या ठिकाणी वाढवला. त्याला मोटिवेशनल करून तू मिलिटरीमध्ये जाऊ शकतो, देश सेवा करू शकतो, अशा पद्धतीनं काकाने त्या ठिकाणी सांगून अनेक शेकडो बेरोजगार मुलांना त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये त्यांचं काम करून दिलं. आणि आज या ठिकाणी आज त्यांनी हे चांगलं या ठिकाणी त्याची जी मुलं आहेत, सुनबाई आहेत, यांना सुद्धा एक प्रकारचं बाळकडून त्या ठिकाणी पाजलं. आणि आज या ठिकाणी प्राथमिक शाळा आज या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सुरू आहेत. शाळेचा सुद्धा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे मला सुद्धा कराळे सरांना ऐकायचं असल्यामुळं त्यांच्यात आणि माझ्यात जास्त अंतर न ठेवता हा चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला. पुणे शेकवार आपल्या सर्वांनी या ठिकाणी चांगला कार्यक्रम आयोजित केला. मुलांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या बद्दल सांगितलं. खरं तर मी या ठिकाणी आपल्याला एकच सांगेन, आपण या ठिकाणी मोबाईल अगदी फार लिमिटेड वापरला पाहिजे. मोबाईलचा वापर हा जास्त प्रमाणात घातक स्वरूपात आज या ठिकाणी होतोय. आज त्या ठिकाणी रोडनं आम्ही प्रवास करत असताना बघत असतो, अनेक जण आजकाल असे काही बघतो मोटरसायकलवर सुद्धा चालता चालता मोबाईलवर बोलतात, मोबाईल लावतात. आणि त्यामुळं सगळ्यांनी त्यामुळे वाचलं पाहिजे. आज आपण जर बघितलं तर 70-75% ॲक्सिडेंट जे आहेत केवळ म्हणजे मोबाईलमुळे होतात. हे सगळं होत असताना मोबाईलचा लिमिटेड वापर करा, चांगल्या पद्धतीचा अभ्यास करा, आपल्या शाळेचं, आपल्या गुरुजनांचं, आई वडिलांचं नाव मोठं करा. अशाच पद्धतीने आपला शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिंता डोंगर परिसरात आपल्या कार्य आणि कर्तृत्वानं शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये एक अमिट असा ठसा निर्माण करणारे आणि कन्नड, सोयगाव, सिल्लोड, चाळीसगाव, धुळे, पाचोरा या तालुक्यातील अनेक शेकडो मुलं मिलिटरीमध्ये लावणारे खऱ्या अर्थाने सैनिक, शिल्पकार, कर्मयोगी आदरणीय स्वर्गीय किसनरावजी काका कोले यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. 2 मिनिट दिल्यामुळं 2 प्रसंग सांगतो आणि थांबतो. या ठिकाणी काका नेहमी कोणत्याही सामाजिक कार्यक्रमाला बळ द्यायचे. आम्ही आनंदीबाई कोले शाळेमध्ये थिंक पॉझिटिव्ह नावाचे संपादक आणि अर्थक्रांतीचे संपादक आणि सकाळ समुदायाचे सुद्धा संपादक माननीय यमाजी मालकर सरांना आणलं होतं. यमाजी मालकर सर प्रमुख पाहुणे होते. उद्या ज्यांच्याकडं मराठवाडा साहित्य संमेलन होतंय ते विजय राऊत प्रमुख पाहुणे होते आणि अध्यक्षस्थानी आदरणीय काका होते. यमाजी मालकर सर म्हणजे जागतिक लेवलचा अर्थतज्ञ. पंतप्रधानांचे सचिव त्यांचा सल्ला घेतात. त्या कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय समारोप करताना काकांनी जे उदाहरण सांगितलं ते आजही यमाजी मालकर सर त्याची आठवण करतात. ते म्हणले, जीवन म्हणजे एक नौका आहे, आयुष्य म्हणजे सागर आहे आणि या सागरामध्ये आपली नौका एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी मदत करते. जर या नावेला, जहाजाला छोटं छिद्र जरी पडलं तरी ते छिद्र आपलं आयुष्य बर्बाद करू शकतं. आणि हे छिद्र म्हणजे काय आहे तर ते म्हणले व्यसन. व्यसन हे छिद्र आहे. दुसरी एक घटना अशी आहे की महात्मा फुले
विचार मंचाची स्थापना कन्नड तालुक्यात अनेक कर्मचाऱ्यांनी केली होती. जवळपास 400 कर्मचारी इथं जॉईन होते आणि अनेक कार्यक्रम व्हायचे. आम्ही सगळेजण काकांकडे गेलो आणि काकांना म्हणलं अन्नदान तुम्ही करा. काका हसत हसत यस म्हणले आणि जवळपास 500-600 लोकांना अन्नदान केलं. आणि त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना आजही मला काकांची आठवण होते. काका अत्यंत स्पष्ट वक्ते होते. म्हणले बाबा प्रत्येक धर्मामधल्या काही चांगल्या वृत्ती आपण घेतल्या पाहिजे. ते काय म्हणतात बघा की चर्च असतं आणि चर्चच्या बाजूलाच शाळा असते. पण आपण ज्या वेगवेगळ्या धर्मातले लोक आहेत आपण मंदिरं बांधतो पण शाळा बांधत नाहीत. त्यावेळेस ते म्हटले की आपण मंदिराबरोबर शाळा सुद्धा बांधल्या पाहिजे आणि आपल्या मुलांना आपण शिक्षण दिलं पाहिजे असा काकांचा विचार होता. काकांमध्ये दातृत्व होतं, काकांमध्ये वक्तृत्व होतं आणि काकांमध्ये नेतृत्व देखील होतं. या व्यक्तिमत्वास अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर साक्षी यानंतरची विद्यार्थिनी आहे अनुष्का बसये. अनुष्का बसये, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा उंड. बक्षिसाचं स्वरूप आहे 3,501 रुपये, रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी तेजस्विनी डगे, सोहम प्रकाश प्राथमिक शाळा. बघा समोर सर, समोर समोर. थांबा एक मिनिट, थोडं